देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत। अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना घडताना दिसत आहेत। यातच आता आणखी एक धक्कादायक घटनाचा खुलासा झालेला आहे। उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये 8 फेब्रुवारीला झालेल्या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला, तसेच अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले। मृतांमध्ये बिहारमधील 25 वर्षीय प्रकाश कुमार सिंह यांचाही समावेश होता। प्रकाश नोकरीच्या शोधात हल्द्वानी इथे आला होता आणि येथील हिंसाचारात त्याचा मृत्यू झाला। गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता असे सांगण्यात आलं होतं। त्याचा मृतदेह हा बनभूलपुरा पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे रुळाजवळ आढळला होता। यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक खुलासा केला। उत्तराखंड पोलिसातील एका कॉन्स्टेबलच्या पत्नीशी त्याचे अनैतिक संबंध होते आणि प्रकाश तिला ब्लॅकमेल करत होता। या प्रकरणी पोलिसांनी एका कॉन्स्टेबलसह 4 अटक केली आहे, तसेच आरोपी पत्नी अद्याप फरार आहे। पोलिसांनी पकडलेला आरोपी सूरजने सांगितले की त्याची प्रकाश सोबत 2.5 वर्षापासून मैत्री होती। त्याच्या घरी त्याचं येणं जाणं होतं। या दरम्यान प्रकाशने सूरजची बहीण आणि आरोपी कॉन्स्टेबल बिरेंद्र सिंगच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले। प्रकाशने दोघांच्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तो या महिलेला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करू लागला। पीडित महिलेने ही बाब आपल्या पतीला सांगितली नाही। 7 फेब्रुवारीला प्रकाशने बिरेंद्र सिंह याला फोन केला। यानंतर बिरेंद्रच्या पत्नीला आपल्या पतीला सर्व काही सांगितलं। यानंतर बिरेंद्रने आपली पत्नी आणि आपला एक सहकारी नईम खान याच्यासोबत मिळून प्रकाशच्या खुनाचा कट रचला। पोलीस कॉन्स्टेबल बिरेंद्र सिंह याने आपल्या पत्नीच्या माध्यमातून प्रकाशला हल्द्वानी इथे बोलवले। बिरेंद्रने प्रकाशला पत्नीचा व्हिडिओ डिलीट करायला सांगितला, मात्र त्याने असे करायला नकार दिला। त्यानंतर त्याने प्रकाशची गोळ्या झाडून हत्या केली।